बऱ्याच वेळा मला असं वाटतं की लोकांना UPSC बद्दल फार आकर्षण असतं, पण ह्याच्यामध्ये पडण्याआधी त्याच्या दोन्ही बाजू जाणून घेणं फार महत्वाचं आहे की परीक्षेचं स्वरूप काय आहे. आणि ते एक सायकल आहे की एकदा तुम्ही प्रिलिम केलात की तुमची मेन्सची तयारी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जो गॅप असतो तो हार्डली आय थिंक 2 ते 3 महिन्यांचा असतो आणि त्यानंतर मुलाखत असते. आणि जर तुम्हाला एक कुठल्याही टप्प्यात जर अपयश मिळालं की पुढची सायकल लगेच चालू होते. तर मग ह्याच्यामध्ये खंड पडत नाही. तर मग तुम्ही एकदा त्या ह्याच्यामध्ये अडकलात आणि मग ते भरकटल्यासारखा अभ्यास होतो. तर मग परीक्षेचं स्वरूप जाणून घेणं फार महत्वाचं आहे. प्रिलिम, मेन्स आणि जे आपण इंटरव्ह्यू म्हणतो याचा अभ्यास असा काही फार वेगळा नाही, पण त्याचा जो अप्रोच आहे म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस हवी आपल्याला किंवा बोलण्याची प्रॅक्टिस इंटरव्ह्यूसाठी, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करणं फार गरजेचं आहे. हे समजून घेणं स्वरूप की लोक नेहमी म्हणतात की मी एकदा प्रिलिम क्लिअर करतो आणि त्यानंतर मी मेन्सचा अभ्यास चालू करेन. तर ते बऱ्याच वेळा ते त्यामुळे अपयश पदरी पडतं.